राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडतंय। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 दरम्यान ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी आज मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीच्या ऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला होता। तर आजच्या मतदानाविषयी माहिती देण्यासाठी आपले 2 प्रतिनिधी बारामतीमधून जयदीप भगत आणि छत्रपती संभाजीनगरमधून कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण बारामतीला जाऊयात, कारण बारामतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे। जयदीप, बारामतीमध्ये कशी तयारी करण्यात आलेली आहे, मतदान कधी सुरू होतंय आणि एकूणच कशा लढती होत आहेत बारामतीमध्ये? माधवी, 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। मी सध्या काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावरती आहे। खरं तर पहिलं मतदान गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे की पवार कुटुंब या ठिकाणी येतात आणि मतदानाचा आपला हक्क बजावतात। ज्यावेळेस मतदान म्हणजे समजा 7 वाजता चालू असेल तर 7 वाजता पहिल्यांदा पवार कुटुंब येतं आणि ते मतदान करतात आणि आता आहे त्या 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। खरं तर यंदाची निवडणूक ही बारामतीच्या दृष्टीने किंवा राज्याच्या दृष्टीने वेगळी आहे, परंतु सगळ्यात म्हणजे बारामती जर पकडायचं झालं तर मोठी जी आहे ती दुर्दैवी घटना बारामतीमध्ये घडलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता कारभार जो आहे तो सुनेत्रा पवारांनी स्वीकारलेला आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील सुनेत्रा पवारांनी घेतलेली आहे। 7:30 च्या दरम्यान सुनेत्रा पवार या ठिकाणी येतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील। तर या ठिकाणी मतदान कोणाकोणाचं आहे पवार कुटुंबातलं? तर सुनेत्रा पवारांचं आहे, पार्थ पवारांचं आहे, अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील असतील, नीता पाटील असतील, बंधू श्रीनिवास पवार आहेत, पुतण्या युगेंद्र पवार आहेत, शर्मिला पवार आहेत आणि अजित पवारांच्या आई यांचं मतदान या ठिकाणी आहे। खरं तर आता नेमकं कोण कोण हक्क बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असं जरी असलं तरी बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रचार जो आहे तो करण्यात आलेला नाहीये। 24 जानेवारीला अजित पवारांनी या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला आणि 28 जानेवारीला जो आहे तो अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर जो आहे इथल्या उमेदवार शोककळा जी आहे ती बारामतीवर मध्ये पसरलेली आहे। बारामती तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्यावरतीच किंवा राज्यभर म्हटलं तरी चालेल। मात्र या ठिकाणी जो आहे बारामतीमध्ये काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला। मात्र ही जी निवडणूक आहे ती राष्ट्रवादीच्या दृष्टीने वेगळी होती। अजित पवारांच्या निधनानं कुठलाही मोठा असा प्रकारचा आहे तो जल्लोष करण्यात आलेला नाही। त्याच पद्धतीनं परवा जो आहे तो निकाल आहे आणि निकालाच्या वेळेस जरी जागा जिंकल्या तरी कुठल्याही प्रकारचा गुलाल उधळला जाऊ नये, जल्लोष केला जाऊ नये, अशा सूचना ज्या आहेत त्या पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत। अवघ्या काही वेळात जो आहे मतदानाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी सुनेत्रा पवार असतील, उपमुख्यमंत्री पार्थ पवार असतील या ठिकाणी मतदान करतील। नक्कीच अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होतीये, हे मतदान पार पडते, त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जयदीप, तुझ्याकडून अपडेट घेत राहू, तू सोबतच राहा। यानंतर जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। कृष्णा, मतदानाची तयारी तिकडे कशी झालेली आहे, कशा लढती होत आहेत आणि कोणते दिग्गज आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील? मराठवाड्यामध्ये 4 जिल्हा परिषदेच्या की आज या ठिकाणी मतदान होणार आहे आणि जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं आणि त्याची तयारी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण केली गेलेली आहे। काही मतदार देखील आपण पाहतो आहोत की या ठिकाणी मतदानासाठी येऊन पोचलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। दुसरीकडे आपण पाहिलं तर जिथे मतदान केंद्र आहे तिथली जी सगळी मॉक पोल असेल, इतर ज्या उमेदवार प्रतिनिधी असतील त्यांच्या समोर केलं गेलेलं आहे आणि आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 63 गटासाठी आणि 126 गणासाठी
या मतदान होणार आहे त्यासाठी 2,282 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि 7:30 वाजता मतदान या ठिकाणी केलं जाईल. 12,000 कर्मचारी या ठिकाणी आहेत. अशाच प्रकारची स्थिती प्रत्येक मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यामध्ये आहे, ज्यामध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. खरं तर सर्व दिग्गजांची म्हणजे जे नेते आहेत त्या सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की मिनी मंत्रालयावरती सत्ता कुणाची येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. आणि खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ग्रामीण भागातले आमदार आहेत ते सगळे आज या ठिकाणी मतदान करतील आणि मतदानाला थोड्या वेळात सुरुवात होईल. माधवी, कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. जयदीप, तुझंही आभार, कारण आज दिवसभर मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि या संदर्भातले अपडेट तुमच्या दोघांकडून जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.